ज्ञानदीप लावू जगी भेटीची आवडी पंढरपूर महाराज परमार्थाची लांबी रुंदी वाढी खोली कमी झाली बघा महाराज. काय गरज आहे तिकडे जायचं मायबाप जिवंत मारून काशीला. काशीचा नियम माहिती तुम्हाला? आपल्या घरात जर आपली आई जिवंत असेल बायको घेऊन काशी करता येत हे काशीचा नियम आहे. मग पंढरपूर सोपं आहे ना, 2 बायका घेऊन गेला तरी जमते काय. बरं पुन्हा खाली सई खट नट म्हणजे नट बोलट तुटून अरे कसे बी आमच्या पांडुरंगाच्या दारात महाराज कोणालाच मुभा नाही. काय ताकद आहे महाराज पंढरपूरची. मी तर म्हणतो काशीपेक्षा भारी पंढरपुरी. लोक म्हणते बो जग चंद्रावर गेले काय तर चंद्रावर उंदरावून काय सांगते लोक महाराज. अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली पतिव्रता सोनी उपवासी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली पतिव्रता सोनी उपवासी राहिली अशी कशी गाडीला गेअर जरी 5 असले तर मोसम बघून टाकावं लागत असते. उगा धसकट उपटे लावून गेअर टाकून जमत नसते. मला ते तज्ञ माणसं लागते. लोक म्हणते जे चंद्रावर चालला. अरे माय बापाची ज्याने सेवा केली त्याला कुठं झिंडायची गरज नाही. 17 बाऱ्या काशीला जातो. 17 बाऱ्या किती बाऱ्या आणि गावात आला की लोकांना ताण देतो. काशी केली काशी केली काशी केली काशी केली काशी केली. त्याला मला चहा घे ना कपात घेत नाही बुटात घेतो का. आता तिथं काय लिहिलंय का महाराज. परमार्थाची लांबी रुंदी वाढी खोली कमी झाली बघा महाराज. काय गरज आहे तिकडे जायचं मायबाप जिवंत मारून काशीला. काशीचा नियम माहिती तुम्हाला? आपल्या घरात जर आपली आई जिवंत असेल बायको घेऊन काशी करता येत हे काशीचा नियम आहे. मग पंढरपूर सोपं आहे ना, 2 बायका घेऊन गेला तरी जमते काय. आणि 4 वाक्य ध्यानात ठेवा. 3 वाक्य
ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो आई वडिलांची सेवा. आणि ज्या घरात आई वडिलांची सेवा आहे का तिथं काहीच कमी नाही मला. आणि ज्या घरात मायबापाची सेवा नाही, 3 कामं तिथं कधी घडत नाहीत. कोणती 3 आहे का? ज्या घरात आई वडिलांची सेवा नाही त्या घरामध्ये संतती जन्माला येत नाही, आणि जर आली तर विकलांग जन्माला आल्याशिवाय राहत नाही. ज्या घरात आई वडिलांची सेवा नाही धरलेलं काम कडीला जात नाही. आणि ज्या घरात आई वडिलांची सेवा नाही माणसाला त्या घरात समाधान. प्रॉपर्टी कोट्यावधी असू द्या पण खाऊ देत नाही देव महाराज, पण आई वडिलांची सेवा. आता संत म्हणून लोकांकडे बघू नका. ज्ञानोबा आहे त्यांची ज्ञानेश्वरी संत आहे, तुकोबा आहे संत आहेत, गाथा आहे आपल्याकरता. तुम्ही सायकल चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकतात, मोटरसायकल चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकतात, कार चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकू येते, पण रेल्वे चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकू येत. कशामुळे जात नाही चोरी? उत्तर सोपं आहे, पटरी सोडीत. मग आपलं बी तसंच. ज्ञानोबारायची तुकोबारायची पटरी जर नाही सोडली, तुकोबारा म्हणले बॉन्डवर सही करतो, भरवशेनी भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे. भरवशेनी भेटे पांडुरंग. ज्ञानोबा आहे तुकोबा जर नसते रस्ता दिसला नसता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो. ज्ञानोबा आहे तुकोबा नसते कोणत्या रस्त्याने जायचं होतं, त्यांनी रस्ता दाखिला. कायम रस्ता चुकतो का त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने चलतो साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना आमचे संत म्हणायचे. मार्ग आधी मार्ग जाऊनी, मार्ग जाऊनी. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ लोक निसता जगत राहतो त्याचं नाव जीव आहे. सगळ्यांना जगवतो त्याचं नाव देव आहे. आणि सगळ्यांना जागवतात ते संत. मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी.
आहे जागृतीचा संदेश लावतो. आता जागा रे बाईनो, इथं काय बोलायचं काम नाही मला. एकाचडी एक माणूस आहे आणि हे सारे कीर्तनकाराची तज्ञ माणसं आहेत मारा. आता जागा रे भाईनो, उठा जागे वारे. सगळ्या संतांचा जागृतीचे संदेश आहेत मारा. का झोपू नाही? कारण बऱ्याच वेळा माणसाला जे धोका होतो का, गाफिलपणामध्ये धोका होतो. म्हणून म्हणले जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, घरी ते साम सुमा, चोर बैसले दारी. पुढचे शब्द बघा. गाफिल निजताना नेतील गाठोडी सारी, मग तुझ जोडी कैशी करशील मंजुरी. म्हणून जागरे जागल्या भाई, 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 जागरे जागल्या भाई. शेत पिकले नवखंड दोही, जागल्या 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 भाई, जागल्या जागल्या भाई, जागले जागले भाई, जागले 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 भाई, जागले जागले भाई, जागले जागले भाई, आता जागरे जागल्या भाई, चोर निजल्या नाडून भागा, संतांनी मार्ग दाखिला त्या मार्गाने. आता तिसरं ऋण आई वडिलांचं. जोपर्यंत आपण लहानचे मोठे केले, कोणी केलं आपल्याला? मग आता त्यांना गरज पडली, आपण त्यांचा सांभाळ करायचा. काय कळत होतं आपल्याला? खायचं कळत नव्हतं, आई वडिलांनी सांभाळ केला. प्यायचं कळत नव्हतं, आई वडिलांनी सांभाळ केला. समाजात वागावं कसं याचं ज्ञान नव्हतं, आई वडिलांनी शिकवलं. मग जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि गेल्यावर असे कार्यक्रम करून त्यांचं नाव लौकिक करायचं. वाढवे महत्व वडिलांचे, आहे तोपर्यंत सेवा करायची. नाही तर त्याला बी उपयोग नाही. बरं आई तवर सेवा करा, नंतर हे कार्यक्रम केल्यावर फळे. नाही तर भुके नाही अन्न मेल्यावरी पिंड जाण, हे तो चाळवा चाळवी. हो, हे कार्यक्रम करणारे माणसं भाग्यवान आहेत महाराज. नाही तर असे काय काय माणसं बघितलेत आम्ही. दहाव्याचे कार्यक्रम, वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम गुत्ती देणारे माणसं बघितलेत महाराज. बघितलेत नाही, एक 10वा मॅच गुत्ता घेतला होता आणि म्हणलं कीर्तन बी आपलंच करू, कशाला पैसे दुसऱ्याला जाऊ द्यायची. पण शेवटला एक अडचण आली. त्याला म्हणलं चेपी कोणाची करायची? तो मला ज्याचं कीर्तन ठुलंय त्याची करायची. लोक म्हणते बो जग चंद्रावर गेलंय. काय तर चंद्रावर उंदरावून काय सांगते लोक महाराज. अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी
गाडीला गिअर जरी 5 असले तर मोसम बघून टाकावं लागत असतील. उगा धसकट उपटी लावून गिअर टाकून जमत नसते मला. त्याला ते तज्ञ माणसं लागते.